जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आपण खूपदा ऐकलंय पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. पण अशा पराक्रमी पुत्राची झळ घरीच बसली तर बघूया काय होतंय ते. हे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अवलिया कलाकार. चल रे. शिकेकाईने न्हाण्याची मजाच वेगळी असते. खरे एसी चालत नाहीये. मग टीव्ही लावा. हे काय लॉजिक आहे? एसी चालत नाही मग टीव्ही लावा. उद्या कोणी आलं पंखा चालत नाही खिडक्यांचे पडदे लावा म्हणशील तू. कधीतरी लॉजिकल बोल ग. किती लॉजिकल बोलतेस बावळट. काय हो सतत मला असं घालून पाडून बोलत असता. तुमची बातम्यांची वेळ झाली म्हणून फक्त म्हटलं टीव्ही लावा. अरे हो, बातम्यांची वेळ झाली माझ्या. ईशा, टीव्ही कुठे आहे? असं काय करता मस्जिद बंदरच्या पुढे. ते व्हीटी. आणि त्यालाही आता व्हीटी म्हणत नाहीत. बरेच वर्ष झाली CSMT म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनस. टर्मिनस. माहितीये. टीव्ही कुठे आहे? सगळं मला काय विचारता हो? जरा रिमोट आपटून बघा. सेल गेले असते. अगं टीव्ही कुठे आहे? आपटून काय होणार आहे? टीव्हीच नाही. टीव्ही कुठे गेला? हो, टीव्हीच नाहीये. हो, काय चाललंय आपल्या घरात? हा, गेल्या 15 दिवसात 2 वस्तू चोरीला गेल्यात आपल्या घरात. कोणाची दृष्ट लागली माझ्या संसाराला मला कळतच नाहीये. भानामती केलीये कोणीतरी. ज्यांनी कोणी मूठ मारलीये ना त्याचं ना वाटळ वाटळ होऊ दे. येडे आहेस काय का तू? का पण मी काय केलं? मूठ नाही मारले कोणी. हात साफ केलाय. आपल्या घरात चोरी झालीये. सिरियस हो जरा. अरे घरात वस्तू चोरीला जायला लागल्यात आता. इथं होतं, काय TV होणार आहे कुठे गेला घराचं मला माहित मला पण नाही. कळत. हा बा, आला. ओके, 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 इथे घाबरायचं नाही आपण. हा, इथे काय बस, झालंय? इथे बस. हे बघ. काय झालं? काय झालंय? घाबरायचं नाही पिल्लू. हा. हा? आपल्या घरात चोरी झालीये. फक्त रिमोट राहिलाय. ही कसली चोरी आहे तुझी? टीव्ही चोरीला गेला ते सांग ना. आपल्या घरात चोरी झाली फक्त रिमोट राहिला. ही कुठली आहे गोष्ट? सॉरी हा? सॉरी. ओंकी घाबरायचं नाही. आपल्या घरात चोरी झालीये. टीव्ही चोरीला गेलाय. जर पटकन सगळ्यांना बिल्डिंग मध्ये सांगून ये जा. काय घरात काय ब्रह्मकमळ उगवलंय? ब्रह्मकमळ उगवलंय. सगळ्या गर्दी गोळा करतेस ती. मला लाज नाही वाटत का? काय झालंय आपल्या घरात? चोऱ्या होत आहेत कळतंय का तुम्हाला? गेल्या 15 दिवसातली दुसरी चोरी आहे ही. माझं घड्याळ चोरीला गेलं. तुझं माहितीये ना कमरबंद चोरीला गेलेला. बाजू बंद होता होतो. लग्नात कमरबंद म्हणूनच वापरत होतीस. ए गप. हल्ली हल्ली बाजूबंद म्हणून वापरायला घेतलायस तू. कसं बोलतात बघ? असं हे खरंच लाज असं वाटली पाहिजे तुला. लाज वाटली पाहिजे. आपल्या घरातल्या वस्तू जातात कशा? कुणीतरी ओळखीच आहे. याला सगळं माहितीये. तोच हे चोरतोय. मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो. एक मिनिट, पण तुम्हाला या वयात घेतील का? बिंडोक भरती व्हायला नाही. तक्रार करायला चाललोय. नका जाऊ तुम्ही तक्रार करायला आता. मी चाललोय. मला जायचंय. नका ना काय- जाऊ. काय- बाबा, काय- बाहेर नाही. हे बाजूला तू बाजूला हो. ए, माझं ऐका तर 2 मिनिटं. काय करणार? सॉरी बोल. थोबाड फडी उलटा बोललास तर ती चुकले. काय करणार? सॉरी बोल. कोण ती चुकले? चौघुले ना. 22 वर्ष शेजारी आहे. चौघुले आडनाव आहे माझं. सॉरी बोल. काय करणार? सॉरी बोल. काका सॉरी काका. ओंकारने सांगितलंय खरा स्वर्ग काकांच्या पायात असतो ते. अरे बापरे, स्वर्गाला केस आलेत. काय याला ओरडताय तुम्ही? मला कळत नाही का ओरडताय? याची लायकीच आहे ती. गौऱ्या, तू स्वतःच्या तोंडाने सांगतोस की मी सांगू? तुम्हीच सांगा. नंतर बराच वेळ तुम्हाला डायलॉग नाहीये. आणि काय झालं तुम्हाला सांगतो. मला सकाळी तलप लागली सिगरेटची. म्हणून या वासाडीचा मी कपाट उघडलं तर बघतो तर काय हे बघा.
गौरव गौरव तू सिगरेट पितोस बिंडा असं कर अगं कशावर फोकस करायचं ते ठराव आयुष्यात. सिगरेट पितो ते जाऊ दे चुलीत, हे काय मग? माझा बाजू बंद गौऱ्या हा तुझ्याकडे कसा आला? काका ते म्हणजे तू चोरी केलीस तुमच्या घरी? नाही काका. अरे तुला मुलाप्रमाणे वागवलं ना, ओंक्याचा मित्र म्हणून घरात आलास, हे पान फेडलेस तू. नाही. तू घरात चोरी केली? मी नाही. लाज नाही वाटली तुला? ओ ओ ओ गणपुले नीट ऐकून दे घ्या. गणपुले नाही हो, चौगुले. काय चाललंय? हे काय असं- चौगुले. चौगुले ह्याने चोरी केलेली नाही आहे. मग? उलट तुमच्या पोराने ह्याच्याकडे आणून दिला आणि म्हटला थोडे दिवस तुझ्याकडे ठेव, याचा विकायचा प्लॅन आहे. ओंकार, हे मी काय ऐकतोय? चिडू नका त्याचा विकायचा अरे प्लॅन. कळलं हो, मी रिॲक्शन देतोय मी. ऐकू आलं मला. रिॲक्शन तर देऊ दे ना मला. हे काय केलंस तू? चिडू नका तू स्वतःच्या घरात चोरी केलीस? हे बघा चिडू नका तुला लाज नाही वाटली? काका हा? तुझ्या सख्ख्या आईचा कमरबंद चोरलास तू? अहो बाजू बंद आहे हे हो महत्वाचं आहे का या क्षणाला? बाजूबंद काय कमरबंद ते महत्वाचं आहे का? त्यापेक्षा भीषण काय आहे, तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो, हे महत्वाचं नाहीये का? मला सांग, चोरी का केलीस? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. ओंक्या ओंक्या कुठे कमी पडले रे मी सोन्या? नाही आई बाबूश कमी कुठे कमी पडले रे? नाही आई असं कसं केलंस रे तू? एक वेळ तू सिगरेट पी, तू 120-300 मावा खा, तू दारू पिऊन गटारात लोळ, तू पाईपलाईन वर जाऊन गांजा मार पड, तू स्वतःच्या घरात चोरी केलीस, हे अति झालं ओंक्या. हे बावळट इतर गोष्टींची मुभा कशाला देतेस तू? चोरी करू नको बोल आणि संपव ना. हे कर ते कर पण चोरी करू नको, हे कशाला पाहिजे तुझं? मागं टाळकं सटकलंय माझं. चिडू नका. माझ्या तुझ्या तोंडून मला ऐकायचंय काय ते कर. चिडू नका. ओंक्या बोल, ओंक्या बोल, खरं काय ते मला कबूल कर. तुझ्या तोंडून मला ऐकायचंय. असं नाही ऐकणार तू. आत्महत्याच करतो. काय करताय? दरोडेखोरांचं स्किट आहे. चौगुले ऐका, त्या स्किट मध्ये मी होतो. उगा जीवाशी खेळू नका. पाण्या मी मरण नाही. जातो मारतोय बॅग भिकाऱ्या. इथं काका माझे का काका वागलं? ओंक्या. काका छोटी गोष्ट आहे. माझा काका कुठे आहे? काकाला काय झालं? माझ्या तिकडे लांब जा. ओंक्या का वागलंस हे? शांत हो. सांग रे काय ते. बापरे दरोडेखोराचंच किट. का वागलंस हे? शांत काय झालं? हे का झालं तुझं? सांग मला. बाबा आय का झालं? एम सॉरी बाबा. नाही. बाबा बाबा हे चुकून झालं बाबा. चुकून झालं ओंक्या. हो बाबा. ओंक्या चुकून झालं. हो, बाई, बाबा. तुझं असं म्हणणं आहे तुझ्या आईच्या तिजोरीवरून तुझा हात चुकून पडला हो, बाबा. आणि तो बाजूबंद का कमरबंद तुझ्या हाताला लागला आणि तो तुझ्या झिपऱ्याकडे दिला. हे चुकून झालं. हो बा. याचा अर्थ घड्याळ आणि टीव्ही सुद्धा तूच नेलेस, तूच चोरलेस. टीव्ही कुठे आहे? टीव्ही कुठे आहे? टीव्ही कुठे आहे? काका टीव्ही ओंकारने दत्तूच्या घरी ठेवायला दिलाय. मूर्ख माणसा. अरे अरे रिमोट इकडे आहे, सेट टॉप बॉक्स इकडे आहे, त्या दत्तूला टीव्ही दिला, तो कसा बघणार टीव्ही? बाबा बाबा बस बसा बसा तुम्ही काय होतंय तुम्हाला? बसा. अगं मूळ मुद्दा काय आहे? कशावर ओरडली पाहिजेस तू? सेट टॉप बॉक्स इकडे, त्याचा काय करायचं? तुला चुरीत घालायचा का तो? त्याने तुझ्या पोराने टीव्ही विकला. नाही बाबा विकला? विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस? बाबा बाबा ओंक्या मला खरं सांग, विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस? त्या कोमलला वाचवणार आहे. कोमल? कोमल?
अजून किती वेळा त्या शेट्टीच्या घशात पैसे घालणार आहेस? का सुनील शेट्टी सारखा माझ्या पोराच्या मागे लागलाय मला कळतच नाहीये. ऐक ना ईशा, झांझरिया अशीच माहेरी जा ना बदलापूरला. झांझरिया करत जा ना. जरी अरे ही खरंच चालली काय? हिचं काय करू यार मी? काकू कुठे जाताय तुम्ही? म्हणाले म्हणून मी सॉरी. अगं तुझं काय करू मी? Sorry. मला थोडी जादू येत असती ना, थोडी जादू येत असती, तुझा पोपट करून सोडला असता वर. बाबा नका बोलू नाही सर. बोलत सॉरी. बाबा काकू या. हे का वागलास? मला संपूर्ण माहिती पाहिजे. तुम्ही बस. मला ह्याची माहिती पाहिजे. प्लीज बसून घ्या प्लीज. कोमलची माहिती पाहिजे. अहो काही झालेलं नाहीये बाबा. बाबा मी हे त्या ह्याच्याकडनं शेट्टीकडनं कधीच सोडवलं तिला. हा तुमचं ते किडनीचं खोटं कारण सांगून नाही का मी पैसे घेतले होते. सत्य वचन. मारेन. मला बोलतोयस मारेन तू? नाही 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 तू ह्याला अरे लाज नाही वाटत तुला? माझी किडनी आठवण करून देतोस तू बापाला. बाबा बाबा काय करणार सांगा ना मला. ती कोमल खूप खूप शालीने होती. ती खूप साधी आहे, खूप साधी आहे. तिला कोणी येतं आणि फसवून जातो. बाबा मी काय करू सांगा ना. दुनिया ना खूप खूप वाईट आहे दुनिया बाबा. त्या दिवशी तिला पोलिसांनी हुक्का बार मध्ये पकडलं. हुक्का बार म्हणजे? तुम्हाला हुक्का बार नाही माहिती? नाही. माहिती ओके बाबांना हुक्का बार पण नाही माहिती? नाही मी कधी गेलो नाही. हुक्का बार नाही का, सगळे हुक्का पित असतात तिकडे. म्हणजे कसं आहे माहितीये का, एक काचेचा असा पॉट असतो आणि त्याला एक मोठी नळी असते बाजूला. खालच्या पॉट मध्ये पाणी घालायचं, वरच्या पॉट मध्ये फ्लेवर हवा तसा, म्हणजे ग्रीन ऍपल, व्हॅनिला, पीच, कधी कधी मिक्स करण्यात पण गंमत असते. वरून सिल्वर फॉईल लावायची आणि टूथपिकने असे बारीक 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 भोक करायची. पेनाने वगैरे करायची नाही, कारण का मग काय होतं, भोक मोठं झालं ना तर ऍश खाली पडते आणि मग घशाला लागू शकतं. त्यामुळे सुई असेल तर अजून उत्तम. हा, मग सुईने अशी बारीक 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 भोकं करायची आणि मग त्याच्यावर मॅजिक कोल ठेवायचा. मग तो मॅजिक कोल पेटवला की असा तो पेटला ना की मग तो प्रॉपर पेटला ना की असा मोठा ड्रॅग घ्यायचा आणि मग हलक्या हाताने असं टॅप करत रिंग सोडायचं. आणि मग जो सगळ्यात जास्त रिंग सोडेल ना तो हुक्का किंग असतो. आणि मग असं पण मग ते बोलायचं वगैरे नाही तर होतं. मी जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा कुठे कुठे फिरत असतेस तू? तुला कसं माहिती हे सगळं? हे कसं माहिती तुला? एवढं ऑथेंटिक कसं माहिती तुला? येता जाता नजरेस पडतं. ही कुठली ठिकाणं आहेत जी येता जाता लागतात तुला? नको जाऊस त्या येता जाता या ठिकाणांवर. चिडू नका ना हे तुम्ही. सांग ना जरा. सॉरी मी टाळकं सटकले काका. बाबा बरं अगं, Sorry. हुक्काचं सांगतेस तू? आयुष्यात कधी तुला चिकन सुक्का नाही जमलं, हुक्काचं बरं माहितीये तुला? मजा नाही. काय मजा काय नाही? हुक्का सुका हसायलाच नाही आला. इथे हसायला बोलवलं तुम्हाला इकडे मी? घरी जाऊन लावा ना हास्य जत्रा. इकडे कशाला आलात? स्किट बघायला आलात इकडे तुम्ही? अगं ए बाई काय? एवढं हुक्क्याची कशाला माहिती देतेस तुझ्या पोराला? मी नाही. छातीचा कोळसा होईल आणि तुझे ते बुडबुड आहेत ना ते आयुष्याला येतील तुझ्या. कॅन्सर होईल, टीबी होईल, जाशील. हे सगळं वाईट असतं प्रकृतीसाठी, लक्षात घे. नाही करत पण मी बघते फक्त. नको बघूस, तेच सांगतोय मी. खरंच ना ह्या क्षणाला मी मेलो असतो ना तर चांगलं झालं असतं. काका असं काय बोलता काका? तुम्ही मेला असता तर ओंकारला चोरी करावी लागलीच नसती. कारण तुमच्या पॉलिसीच्या पैशावर त्याने कोमल वहिनीला सोडवलं असतं. बापाला जाऊन सांग जा. ऐकलं मी, पण आयडिया नाही आवडली. अरे हे कोण शेजारी आहे? ते 22 वर्ष माझ्या बाजूला राहत आहे. तुम्ही चिडू नका ना. बाबा तुम्ही सोडून द्या. चिडू बाबा नका, चिडू बाबा नका. बाबा ऐका. बाबा तुम्ही ऐका ना माझं. मी तेच सांगतोय तुम्हाला. मला माहिती पाहिजे ती. हो अहो काही नाही. अहो ती बिचारी स्वतःच्या पायावर उभं राहायला गेली होती. हो तिला एका माणसाने सांगितलं, एक बॅग दिली. तो म्हणाला की ते हुक्का बार मध्ये जाऊन एका माणसाला दे, तुला ह्याचे पैसे देतो. ती बिचारी गेली. तिला माहित नव्हतं त्या बॅग मध्ये ड्रग्ज आहेत. पोलिसांनी पकडलं तिला आणि आता मला सोडवायचंय तिला पोलिसांकडनं. बाबा पैसे हवेत मला त्यासाठी प्लीज बाबा. मूर्खा मुलगी आहे ती कोमल. एवढीशी अक्कल नाही तिला. बॅगेतनं स्मगलिंग करण्याचे दिवस उरलेत आता. ते प्रेम चोपडा रणजित त्यावेळेचं होतं. आता अशा छोट्या छोट्या पुड्या करायच्या, हिल्स मध्ये ठेवायचं किंवा आंबाड्यात खोचायचं, प्लॅस्टर मध्ये घालायचं किंवा गेला बाजार मोजात तरी टाकायचं. बॅग घेऊन फिरतात.
तू आरशासमोर उभं राहून स्वतःला टपली मार ना जरा. हिचं काय करू यार मी मग डोक्याला राशीला लागले माझ्या ती अरे काय करायचं नाही ते सांग ना. खबरदार कुठे शिकलीस हे सगळं अहो, मी कुठे ऐकलंस येता जाता नजरेस पडत या पुढे किचन आणि हॉल एवढंच यायचं जायचं असं आलं की युटर्न घ्यायचा परत युटर्न घ्यायचं एवढंच यायचं असं का बोलताय? दुसरीकडे असं दिसू बोलताय? तांगडा तोडून हातात देईन तुझ्या पण मी सांगून काय केलं असं का करताय मला माझ्याबरोबर? बोलायचं नाहीये. हे बघा तुम्ही उगा- ए, दत्त बाबू, दत्त बाबू. अरे, ऐक ना काय इकडे ये. दत्तू मोरे दत्तू चाल इकडे. आणि ओंकार इकडे या दत्तू इकडे दत्तू अहो चिडू नका ना दत्तू थांब लांब राहा चिडू नका मारतोय मला बघितलं लांब हे घे गडा उचल ते गडा उचल चिडू. इकडे तुम्ही पुढे चिडू जा, नका. तिकडे. हो, इकडे. आमचा टीव्ही 5 मिनिटात इकडे आणायचा नाही तर छातीच्या केसानं मध लावेन आणि अस्वल सोडेन मागे नाही शांत हो ना 5 मिनिटात आमचा टीव्ही इथे असला पाहिजे 5 मिनिटात देईल तो देईल टीव्ही पाहिजे मला काका तेच सांगण्यासाठी आलो होतो मी हा ऍक्च्युली तुमचा टीव्ही माझ्याकडून फुटला फुटला हा कसं काय? हा म्हणजे घरात कोणाचं लक्ष नव्हतं ना तेव्हा मी टीव्ही ना हॉलच्या बाल्कनीत नेऊन ठेवला होता मग नंतर मला कळालं की आम्ही मागच्याच महिन्यात बाल्कनी तोडून हॉल वाढवला होता टीव्ही डायरेक्ट खाली पडला फुटला सादरीकरण हसून हसून मेलो आम्ही. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. ईशा काय अमेझिंगली डेव्हलप होतीयस तू यार. वा, 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 ईशा! आउटस्टँडिंग म्हणजे त्याच्यामध्ये इतकी जेन्युनिटी आहे त्या बावळटपणामध्ये सुद्धा किंवा त्या तो जो भोळेपणा त्याचा आव आणल्यासारखा वाटत नाही ना हे तुझं कौतुक आहे. Yes, yes. वा मोरे फॅन्टॅस्टिक 2-4 वाक्य होती पण हा म्हणजे तुझ्या कुर्त्या इतकीच गुलाबी. ओमकार गौऱ्या फॅन्टॅस्टिक फार मजा आली. अफलातून वा, वा, वा. बहारदार. सोनाली ताई. ओंकार तुला इतक्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय पण आता तू एक कॉलेजमध्ये नापास होणारा असाच एक मुलगा वाटत होता. आणि गौरव तुझं तर वर्णन काय करावं. तुला जी गडबड झाली होती म्हणजे मला तुझी बॉडी लँग्वेज कधीच करता येणार नाही. फार मजा आली तुम्हाला दोघांना बघताना. ईशा तू माहेरी जाताना झांझरियावर मी तुला वचन देते की मी मुंबईहून पुण्याला तशी जायला तयार आहे. अशक्य आहे हे. अशक्य नाचलीस तू. समीर तू पोलिसात भरती होण्यासाठी जे काही केलंस 1.5 सेकंदासाठी किंवा किचन मधून हॉलमध्ये आणि हॉलमधून याच्यासाठी तू जो अबाउट टर्न करून दाखवलास इतक्या लहान लहान गोष्टी किंवा शेवटी तू जे मूर्छित पडलास या सगळ्या गोष्टींमध्ये ना समीर प्रत्येक वेळेला असं जाणवतं की हा एक्सलन्स नाही जमणार कोणाला. तुझे समरसून करत असतोस आणि तरी प्रत्येक वेळेला तुझं पात्र वेगळं असतं. तर हे वैविध्य तू जे आम्हाला दाखवत असतोस त्यासाठी ज्या कामावर माझी प्रचंड निष्ठा आहे त्या कामाला स्मरून मी तुझी नजर काढते. ओ, किती गोड. वा, वा, वा. वा, वा, ताई. अप्रतिम. मंडळी तुम्हाला आठवतंय आपला पृथ्वी प्रताप एक महिलांचा ग्रुप घेऊन उत्तराखंडला जाणार होता. हा तर ह्या सर्व महिलांची सुनामी धडकली आहे उत्तराखंडला. चला तर बघूया तिथे हास्याच्या किती जोरदार लाटा उसळत आहेत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अवली जत्रेकरांना. ऐका ना एकदा माझं पण ऐका ना प्लीज. तुम्ही ना प्लीज सगळ्याच्या सगळ्यासाठी वेळेवर या ना एका ठिकाणी प्लीज. ठरलंय ना एका ठिकाणी वेळेवर पोहोचायचं तर या ना वेळेवर. MJ टूर्स अँड ट्रॅव्हल्सची वेटिंग रूम केली आहे. तुम्ही तुमच्या लक्षात येतंय का. तुम्ही चिडू नका ना पृथ्वी. जरा शांत व्हा ना. हो ऍक्च्युली आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. तुम्हाला माहितीये ना मार्केट म्हटलं की हरवायला होतच हो. काय इतकं लाडे लाडे बोलायचंय का तुला. दादाला नाव सांगू का. वहिनी येऊन बस इथे गपचूप. ठीक आहे हरकत नाही. बघ ऐका लाडे लाडे बोला हवं तर पण नका ना हरवू.
वेगळ्या राज्यात आलोय की नाही आपण, नका हरवू. हा माझ्यावर जबाबदारी हो तुमची, काही बरं वाईट झालं तर. हा असं बोलू नका हो, आम्ही तुमच्या भरोश्यावर आलोय हो. हो हो नाही नाही नाही, कविता नाहीये ही, कविता नाही. हे जनरल स्टेटमेंट आहे एक. असं बोलू नका हो, तुमच्या भरोश्यावर आलेलो आहोत. हो, जनरल स्टेटमेंट आहे. तुम्हाला वाटतंय ना मी असं नको बोलायला, मग इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. हा मी जिथे बोलावतोय तिथे त्या वेळेत पोहोचा. मी काय म्हटलं होतं, इथे आपल्याकडे फक्त एकच नेटवर्क आहे, ते म्हणजे GSNLचं. प्रत्येकाला वेगळं वेगळं सिम कार्ड घ्यायला सांगितलं होतं एक, कुणीच नाही घेतलं. असं का करताय? असं नका करू. हा माझ्यावर जबाबदारी आहे तुमची, असं नका करू. ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळेत या. आपली ठरलेली वेळ कितीची होती? 5ची होती ना, आता वाजलेत किती? 5:30. तुमचं लेक्चर ऐकून उशीर करायचा आहे का आता आपल्याला? नाही नाही, आपल्याला अजिबात उशीर करायचा नाही आहे. ताईला चिडवू नका. नाही नाही, मी मस्करी केली हो, चेअर करतोय तुम्हाला. कमॉन, आपण उत्तराखंड मध्ये आहोत. कमॉन यार, सनसेट बघायला जायचं आहे आपल्याला. 1 2 3 4 5. येस. 6वी कुठे? 6व्या त्या कुठे? अरे तुमची आई कुठे? माझी आई नाही, माझ्या नवऱ्याची आई आहे. त्याच त्या कुठे? अहो मार्केटमध्ये फिरत बसल्यात त्या. त्यांना सांगितलं मी 5 वाजता आपल्याला पोहोचायचं इथे, पण ऐकतच नाही तो. प्रत्येक दुकानात जायचं असतं यांना. म्हटलं ठीक आहे, तुम्ही फिरत बसा, मी जाणार आहे पुढे, तुम्ही तुमचं बघून घ्या. ठीक ठीक आहे, मी त्यांना घेऊन येतो. ओके, तुम्ही इथेच थांबा, कळलं? मी आणतो त्यांना. मी येऊ का सोबत? हो जा, दिवसा उजेडी बॅटरी घेऊन जा त्यांच्या सोबत. हो, तुमच्या 32 बॅटऱ्या दिसतात ना, एका बुक्कीत पाडून टाके ना. कसे बोलते मग? या पाडा. वहिनी रसिका ताई, वहिनी, पाडा ना, पाडा. वहिनी, उजेड होतं, जरा लांब व्हा. ऐका ना, एक मिनिट, तुम्ही नका ना बोलू, कशाला ताईच्या नादी लागता? एक मिनिट थांबा ना यार, थांबा ना. प्लीज ऐका ना त्यांचं. नका भांडू. आणि आता इथनं कुणीही जाऊ नका, मी आईंना शोधून येतो, त्यांना घेऊन येतो. ओके, हो हो या. तुम्ही काळजी करू नका, मी बघते. तुम्ही बघा, जा, बघा. प्लीज जा. वेळेत या. काय उपयोग आहे वेळेत येऊन? कुणीच नाहीये, ते उगाचा नुसता टाइमपास चाललाय. चल ग चल, आपण तो ड्रेस बघितला होता ना तिकडे, हो, आपण हो, मार्केटमध्ये हो, जाऊन चालेल, पटकन चालेल, घेऊन येऊया. हे चालेल. पर्यंत हा चालेल, दे माझं मोबाईल. तुम्ही कुठे चाललायत आता? आम्ही ना एक ड्रेस बघितलेला, 2,500ला होता तो. वहिनीने भांडून 500 रुपये कमी केलेत. आता बघू 1800ला दिला तर दिला. नाही 1,500लाच घेणार आहे मी. काय सांगताय? हो. बाप रे, एवढं बार्गेनिंग? मग तुला माहिती नाही अगं कोण होतो आम्ही. सहसा लोक नादी लागत नाहीत आमच्या. ठीक आहे. ए चिरके, ने नाहीला ने. चल, सांभाळा जा, मी स्वतःला. आलो. ऐका ना, सतत please, पोटात लवकर दुखतंय. या. हो, हो, हो. ऐका ना, लवकर या. येतो लगेच. ऑलरेडी गेले ताईंना शोधायला. हो ना ताई. ताई, माझी सकाळची कविता कशी वाटली तुला? सांगू ठीक आहे, ठीक आहे. घाबरले ना मी. आई हो, आई मला घाबरायला आई झालं ना हो, मग. आई. तुम्ही देवासारखे धावला ना, आई, मी आई. खरंच सांगते. पण आई हो. मला तुम्ही आई असं हो. वाटतंय तुमचे पाय धरावे. मला तर इच्छा होते. साष्टांग नाही नमस्कार नको, घालावा. आई पाय. देवासारखे धावला. आई. मला खरंच मी सांगते. थांबा जरा, थांबा. आई बसा. बसा इथे शांतपणे. किती दंगा करताय आई? हरकत नाही. कशाला जायचं मार्केटमध्ये फिरायला? नाही, ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही. आई परत असं करू नका. आता ठीक आहे, आता सगळे आलेले आहेत. ओके, एक काउंट घेतो. 1 2 3 4. 4च जणी आहेत, दोघी नाही. दोघी कुठे गेल्या? ऐका, सॉरी, त्या दोघी कुठे गेल्या? त्या मार्केट इथे जवळ गेल्या, त्यांना तो एक ड्रेस घ्यायचा होता, म्हटल्या पटकन येतील. अरे यार, असं का करताय तुम्ही? आपण इथे उत्तराखंड मध्ये ड्रेस घ्यायला आलोय का? अहो असं नका करू, प्लीज नका करू. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. अरे सनसेट होतोय आपल्याला तिथे. आता कुठे गेल्या त्या दोघी? कुठे गेल्यात? ते जवळच गेल्यात मार्केटमध्ये, 5 मिनिटात येतील म्हणाले. मी त्यांना शोधून आणतो, लगेच आणतो. तुमच्यातलं कुणी जाऊ नका. तुम्ही ह्या जाऊन आल्यात, आता तुम्ही कुठे जाऊ नका प्लीज. मी नाही जात हो कुठे. मला मुळात यायचंच नव्हतं आज. रूम मध्ये लोळायचं होतं. तुम्ही सांगितलं म्हणून आले मी इकडे. बरं, आता मी आले तर मला सनसेट बघायचं आहे, नाही तर उद्याचा सनराईज तुम्हाला बघता नाही येणार. मी आलो त्यांना, आपण बघू आजच्याच बघू. मी आलो शोधून. कुठे गेल्यात म्हणाल त्या? इकडे. इथे या दिशेला, इकडे पुढे एका गल्लीत गेल्या असतील. उगाच मला घाई केली. इथे ऑपरेशन झालंय गुडघ्याचं, तरी इथं कोणी आलेलं नाहीये. सगळ्या आल्या होत्या, फक्त तुम्ही एकट्या नव्हतात. आई,
चेतू चल आपण मफलर घेऊया, मला खूप थंडी वाजते. अरे बापरे. चल त्या दोघी आल्या की आम्हाला हाक द्याल का? ते आले. ऐका ना फक्त प्लीज लवकर या कारण ते आता येतीलच. 2 मिनिटं झाली, 2 मिनिटं. लगेच या. नका नका प्लीज नका करू असं. प्लीज मी तुमच्या पाया पडतो. आपल्याला वेळेत जायचंय की नाही? आपण सूर्यास्त झाल्यानंतर काय बघणार आहोत मला सांगा? चंद्र बघणार आहोत का आपण? नाही की नाही? सूर्यास्ताला महत्व आहे की नाही? नका जाऊ कुठे. ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत घडायला हव्या की नाही? 1 मिनिट, लोकसंख्या परत कमी का झाली? या दोघी कुठे गेल्या यार? ऐका त्या इथेच गेल्यात मफलर घ्यायला, समोरच गेल्यात. 2 मिनिटात येते. ठीक आहे येतील ते. ऐक 2 मिनिट हे त्या वनिताबाई मफलर घ्यायला गेल्यात. हो मफलर बांधणार कुठे आहेत त्या? मान कुठे आहे त्यांना? हसू नका, हसू नका. कळतंय का यार तुम्हाला? तुम्ही थांबा ना यार, सगळ्या एका ठिकाणी एका वेळेत थांबा ना यार. चिडू नको बेटा. मी त्या दोघींना घेऊन येतो, कोणी जाऊ नका. चिडू नका तुम्ही. शांत बस का. चिडू नका. शांत. कुठे गेले त्या? इथे सरळ गेलात ना, तिथेच समोरच आहेत. किती चिडतात ते. आपण कुल्फी खायला जाऊयात. बर्फात आता कुल्फी. हा कुठे कुठे कुल्फी कुठे? तिथे कशी लगेच मान वर आली कुल्फी ऐकल्यानंतर? खा कुल्फी खा आणि आजारी पडून घ्या. आई तुम्हाला सर्दी खोकला होतो, कशाला खायची कुल्फी? काही सर्दी खोकला वगैरे होत नाही मला. मी छान ठणठणीत आहे, मला काही होत नाही. मला ठीक आहे मग कुल्फी. चला चला चला. ऐक ना, गुडघे दुखतात, माझ्यासाठी घेऊन येशील का येताना? आणते पिस्तावाली असेल तर चालेल मला. आणते त्यांना सांगू नका, मी आणते. त्या आणतील. जाऊयात मग. चल चल चल. मी तिथे त्या बाजूला आहे. मी काय म्हणते त्यांना सांगा आल्यावर आम्ही येतो म्हणून लगेच. मी इथेच थांबले. मला एकटीला भीती वाटते. मी इथनं हलू नका. मी इथे मी थांबले. तुमच्या पाया पडतो. मी आई शपथ सांगतो, मी तुमच्या पाया पडतो. तुम्ही एका ठिकाणी थांबा ना यार. मला मला सगळं माहिती आहे. तुम्हाला मफलर घ्यायचं होतं, थंडी वाजते, सगळं मान्य आहे. कुठेच जाऊ नका प्लीज. पाया पडतो, इथे बसा प्लीज. कुणी कुठे जाऊ नका प्लीज. कुणीच कुठे जाऊ नका प्लीज. अरे कुठे जाऊ नका म्हणजे माझा हात धरा असं नाही होत नाही. भीती वाटते. ती एकटी सोडून गेली आहे ना. तू देवासारखा हे आलास बघा रे आता ती मगाशी. गेली ना सोडून. आता आपण चौघच राहिलो ना. आता तिघी जणी गायब आहेत ना. बेटा तिघी जणी कुठे गेल्या? ते कुल्फी आणायला गेले. मला लागायच्या कुल्फी, मला लागायच्या कुल्फी आता एवढ्या थंडीत. मला नाही करायची नोकरी. खड्ड्यात गेली तुमची टूर, मला नाही करायचं. सोडला मी, जॉब सोडलाय बघा. मी नाहीये. तुमचा टूर मॅनेजर. खड्ड्यात जा. मी इथे थांबीन. मी तुमच्या बरोबर येणार नाही. मी वाटेल ते करीन. मी लोकांना दगड मारेन, मी माकडासारखा नाचेन, पैसे देईन. मला नाही करायचं काम. मला नाही करायचं. खड्ड्यात जा, खड्ड्यात जा. मरा 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 रे मरा. मी बर्फावर असा लोळी. मला नाही करायचं काम. ऐका ना काकू, अहो ते फक्त म्हणतात असं. मागच्या वेळी पण नाही का नोकरी सोडली होती, पण नंतर आलेच. या आई मिळाली. आई नाही मिळाली कुल्फी. त्यांच्या सगळ्या संपल्या कुल्फ्या. चला निघायचंय ना. 1 2 3 4 5 6 सनसेट दाखवतो या. महिला मंडळाचा अप्रतिम असा परफॉर्मन्स. झकास. सोनालीताई, नवी नवरी उत्तराखंडात एकटी आली आहे बहिणी बरोबर. त्याचं मला खूप वाईट वाटलं. नाही यार, तुला एक रोमॅन्टिक सुट्टी पाहिजे. पण खूप मजा आली आणि धमाल गोंधळ घातलात. मज्जा आली आम्हाला बघताना. थँक्यू.